आपलं म्हणण्याचं काय उद्देश नाही दुसरा. आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की 2 शब्दात मुख्यमंत्र्यांनी इकडे तिकडे करायला पाहिजे. म्हणजे जसं की आमच्या 8-9 मागण्या केलेल्या, या मागण्या मला पूर्ण करायचे की नाहीत, काय एकदम सोपं आणि साधं आहे. त्या 8-9 मागण्या त्या द्यायचे की नाही, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या मागण्या दिल्या याची अंमलबजावणी करणार आहेत का नाही, हा किंवा नाही पद्धतशीर सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती. जे खरं बोलतो आणि महत्वाचं सांगतो, आम्हाला अपेक्षा पण नव्हतं, आम्हाला बसावं लागलं. हे खरं सिद्ध सांगतोय, आम्हाला प्रश्न करण्याची वेळ ही वाटत सुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं, आम्ही उपोषणाला बसणार आहे, तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत नाही. घोषणा केली तरी पण झालेलं आहे, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही. आता आज स्पष्ट मुलांना म्हणणं आहे, मी 1-2 घंट्यात कळवलं स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाकणार, हा मागण्या त्यांना आम्हाला सोडून जाईल. मला वाटत पण आंदोलन करण्याची वेळ पण वाटत नव्हतं की आम्हाला प्रश्न करावा लागला. ठीक या माध्यमातून अनेक नियती तर त्यावर मला काय बोलायचं, माझं म्हणणं एवढंच बसले त्याच्या वाटा प्रश्न आहे. जसे मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागं पुढं सोडू शकतो, तसं माझ्या जातीसाठी मी मागं पुढं सरकत असताना माझ्या स्वार्थासाठी मागं पुढं सरकत मी ठाम नसतो माझ्या मतात. माझ्या जातीसाठी जर मी 4-2 पावलं मागं सरकू शकतो, कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काय त्याच्यात आता बेमाने दगाबाद जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात. मला ना खरं सांगते जास्त बोलायचं नाही, मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं 2 शब्द सांगून टाकायचं, तुम्ही आमच्या 8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही म्हणून सांगा, किंवा हा म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला, आम्हाला कोणाला जीव लागायला नको. कारण माझे 60 गुन्हे झाले, माझे 55 झाले, माझे 70 झाले, माझ्या बाळाचा जीव जायला, कारण तुम्ही उलट्या काळजात दिसतायत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजात दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका मुख्यमंत्री, काही विचारायचं नाही आम्हाला, तुम्हाला नाराज नाही काय नाही काय. आजच्या क्षणाला म्हणणं आहे, कारण तुम्ही उपोषणाला बसू देता इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमुळे एक आंदोलनाच्या भूमिका ठीक आहे.
मग तुमची भूमिका सांगा, असे वेळ मिळाल्यावर सांगा. आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचे आणि आज काय सांगायचंय, 10 दिवसांनी काय सांगायचंय आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का? काही म्हणणं नाही आमचं, तोंड लपवू नका. स्पष्टपणे 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही ज्या 7-8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसऱ्या मार्ग करायला. आम्ही तुम्ही जर संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतोय तुम्हाला केव्हा नाही देत, कधी सांगायचं आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग करायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखाला सांगता तुम्हाला खोटायला लागणार. तुम्ही जर मराठ्याला सोडून दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाढ होती. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहे एवढं परिचय सांगावं, म्हणजे आमचे जीव वाटते लोकांचे. आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचंय, काय करायचंय, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या बाजूकडे जायचं नाही, एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती करत नाही, पण पहिल्यांदा करायला तुम्ही सांगून टाक मराठीच्या 8-9 मागण्या आहेत, तुम्हाला त्या अंमलबजावणी करायची का नाही करायची. परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपवू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे. आमचं मारे कोणी, आमचा दुश्मन कोणी, आमच्यावर करायला कोण देणार. धन्यवाद.